डॉक्टर, इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही, पण ह्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. त्याविषयी मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलतो आणि लिहून देतो. थोड्या वेळेसाठी मला एकटं सोड. शारदा, काय झालंय मला कळलं नाही ना, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. उगाच वाद घालू नकोस. वाद तुम्ही घालताय वरून. मी तुम्हाला सांगितलं ना, आता मला या विषयावर बोलायचं नाहीये. हर्षवर्धन भोसले तुझे मोठे भाऊ आहेत. त्यांना आता तुझ्या आधाराची गरज आहे, आणि त्यांना तुझी गरज असताना तू जर त्यांना मदत केली नाहीस तर मग त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक राहिला सांग मला. आणि आधी भाऊ म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तू हर्षवर्धन भोसल्यांची मदत करावीस असं मला वाटतं. मला नाही वाटत त्याच्याकडे जावंस. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तुम्ही त्या गुंडांना पैसे दिले नाहीत तर ते तुमच्या बरोबर माझाही जीव घेतील, आणि माझ्या जीवावर माझ्या घरच्यांचं आयुष्य अवलंबून. तेव्हा एका नोकरीसाठी मी त्यांना संकटात टाकू शकत नाही. त्यापेक्षा मी दुसरी नोकरी बघतो. उदापुरे, उदापुरे, तुमच्यासारख्या शूर माणसाने असं बोलावं? हे बघा, संकट प्रत्येकावर येत असतात, पण येणाऱ्या संकटाला घाबरून जो पळून जातो ना त्याला लोक भेकड म्हणतात. उन लोगों ने हमको झूठ कहा, खाता ना वो भोसले है, ना उसकी बीवी, और ना तो उदापुरे. भाईजान से धोखा महागात पडेल, त्यांना खूप महागात पडेल. आपल्याला निघाला. कुठे? आपल्या घरी. दादाला आपली गरज आहे, आणि आता आपण त्याच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे. अहो पण का? तुला काही प्रॉब्लेम आहे? छे हो, मला कसला प्रॉब्लेम असेल? ठीक आहे, आपण निघूयात घरी. पण दादांनी जे वहिनी बरोबर केलं ते अजून मनातून जात नाहीये. ठाव की मला. दादा जे काही वहिनीशी वागलाय त्याच्यासाठी मी त्याला आयुष्यभर माफ करू शकत नाही. हमें उस भोसले को और उसके बीवी को उठाना होगा, उन्हें किडनैप करना होगा, लेकिन हाँ, इस बार कोई गलती नहीं होनी चाहिए. वरून काही बोललेत का तुला? नाही मीनाक्षी, ऑफकोर्स नॉट. मी खूप खुश आहे. अगं पण मीनाक्षी, हे बघ, गप्पा मारता मारता मी चहाबद्दलच विसरले. मी तुझ्यासाठी चहा आणते, तू बस. हा सगळं सुरळीत चाललंय. आणि तुझ्या घरी? माहित नाही नेहा, माझ्या घरी काय चाललंय ते. मला जाणून घ्यायची इच्छाही नाहीये. संकटाच्या वेळेला सगळेच पळून जातात रे, पण जे तेव्हा मदत करतात ते खरे मित्र असतात. तू खरा मित्र आहेस माझा. संकटाच्या वेळेला धावून आलास माझ्या मदतीला. तुझ्या बाबतीत सुद्धा जे काही झालं ते सगळं कळलं मला. खूपच वाईट झालं. असो, जे झालं ते झालं. पण शार्दूल, मला एकदा भेटायचंय तुला. बोल, कधी भेटायचं? मी फोन करून कळवतो तुला, पण शक्यतो आपण माझ्या घरीच भेटूया. चालेल? हो हर्ष, चालेल, काही हरकत नाही. मी येईन तुला भेटायला. थँक्स शार्दूल. थँक्यू सो मच. चल ठेवतो.